नागपूरमध्ये होळीच्या रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला। पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना चोरट्यांनी संधी साधली आणि लाखोंच्या मोबाईलवर हात साफ केला। चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल 5 ठिकाणी चोऱ्या केल्या। यातल्या 3 चोऱ्या सीसीटीव्हीत कैद झालेत। चोरट्यांच्या टोळीनं दुकानाचं शटर तोडलं आणि काही मिनिटात मोबाईल लंपास केले। MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एंटरप्राइजेस या दुकानातून 2 लाखाचे तर त्या शेजारच्या A to Z मोबाईल या शॉपमधून 10 लाखांचे तर वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या बालाजी इलेक्ट्रिकल्समधून 5,35,000चे मोबाईल चोरट्यांनी लांबवले। सावनेरमधल्या गुरुकृपा मोबाईल कलेक्शनमधून चोरट्यांनी 80,000चा फोन चोरला। चोरट्यांचा धुमाकूळ रात्री 3 वाजेपर्यंत सुरू होता। शेवटी सावनेरमध्ये दुकान फोडल्यानंतर चोरटे पुढे मध्य प्रदेशात पळून गेले असावेत अशा प्रकारचा संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान CCTVच्या माध्यमातून आता पोलीस तपास करत आहेत।